ज्योती खेडकर। आज आपण साबुदाण्याची पटकन होणारी खिचडी बघतोय। आता ह्याच्यामध्ये हा साबुदाणा रात्री मी पाणी घालून भिजत ठेवलेला, अर्धा तास भिजवून झाल्यावर तो चाळणीमध्ये काढून घ्यायचा। पाणी निथळून जातं आणि सकाळपर्यंत असा कोरडा साबुदाणा होतो। त्यामुळे रात्री भिजवला की सकाळी छान तो फुलून येतो। त्याच्यामध्ये मी दाण्याचा कूट, मीठ, साखर हे घालून ढवळून ठेवलेलं आहे। आणि इथे मी तुपाची फोडणी करून त्याच्यामध्ये मिरची, जिरं, मिरची आणि आमच्याकडे एक बटाटा आवडतो म्हणून एक बटाटा मी घातला आहे। तो उकडलेला घातला तरी चालतो, पण उकडलेला नसल्यामुळे मी तो असाच तुपामध्ये तळून घेते। आता हा बटाटा झाला की आपण ह्याच्यात हे साबुदाणे टाकायचे की आणि परतून घ्यायचे चांगले। थोडा वेळ परतून झालं की त्याच्यावर वरती लिंबू पिळायचं की आपली खिचडी तयार होते। हा बटाटा छान तळला गेलेला आहे, चांगला क्रिस्पी झाला आहे, गुलाबी असा त्याचा रंग आला आहे। तो खायला खूप छान लागतो। आणि ह्याच्यामध्ये आपण आता हा साबुदाणा घालूया। आता आपला बटाटा झालेला आहे त्यामुळे हा साबुदाणा ह्याच्यात घातला मी आणि खिचडी छान परतून घेणार आहोत आपण। आता परतून ला दणदणीत चांगली एक वाफ आली की आपली खिचडी तयार होईल। ते बघा आपली खिचडी तयार आहे। आता त्याच्यावर थोडंसं लिंबू पिळले मी आणि कोथिंबीर घातली। ज्याला कोथिंबीर म्हणजे उपासाला चालत नाही त्यांनी घालू नका, पण अशी जर खिचडी करायची असेल तर तुम्ही थोडीशी कोथिंबीर आणि खोबरं घातलं तर अजून छान लागेल। अशी आपली खिचडी तयार आहे। नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ते। ते बघा छान मऊ पण झाली आणि मोकळी पण आहे, म्हणजे असं कुठे गोळे गोळे झालेले नाही आहेत। त्यामुळे ही छान खिचडी तयार झालेली आहे। बाय।